सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत. तो विषय आहे महानुभाव पंथ आणि गृहस्थ जीवन. बंधूंनो, अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की आध्यात्मिक मार्ग म्हणजे संसार सोडणे का? परमेश्वराची भक्ती करायची असेल तर घर, कुटुंब, जबाबदाऱ्या यापासून दूर जावं लागतं का? हा प्रश्न नवीन नाही. शेकडो वर्षापासून लोकांच्या मनात हा प्रश्न येत आहे. पण महानुभाव पंथ या प्रश्नाला अत्यंत सुंदर आणि संतुलित उत्तर देतो. महानुभाव पंथ सांगतो, संसार सोडण्यापेक्षा संसारात राहून सत्याने जगणं अधिक मोठं आहे. गृहस्थ जीवन हा दोष नाही, तो परमेश्वराने दिलेला एक मार्ग आहे. फरक एवढाच आहे की तो मार्ग कसा चालायचा. बंधूंनो, गृहस्थ जीवन म्हणजे कुटुंब, नाती, जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि व्यवहार. आई वडील, पत्नी, पती, मुले, नातेवाईक, समाज या सर्वांशी आपला संबंध असतो. या सगळ्या संबंधामध्ये माणूस अनेकदा गुंततो. कधी कधी इतका गुंततो की परमेश्वर विसरतो. याच ठिकाणी महानुभाव पंथ आपल्याला सावध करतो. तो सांगतो, संसार करा, पण संसारात अडकू नका. संसार ही एक व्यवस्था आहे, पण आसक्ती ही बंधन आहे. बंधूंनो, महानुभाव पंथाचा मुख्य संदेश म्हणजे परमेश्वराचे अखंड स्मरण. हे स्मरण फक्त जंगलात जाऊन करायचं असं नाही, ते घरात राहूनही करता येतं. काम करताना, व्यवहार करताना, कुटुंबाची सेवा करताना मनात परमेश्वराचं स्मरण ठेवणं हीच खरी साधना आहे. महानुभाव पंथात गृहस्थ जीवनाला नकार दिलेला नाही, पण गृहस्थ जीवनात संयम, साधेपणा आणि सत्य यांना अत्यंत महत्त्व दिलं आहे. गृहस्थ जीवनात सर्वात मोठी अडचण कोणती असते तर ती म्हणजे अहंकार आणि स्वार्थ. माझं घर, माझं धन, माझं कुटुंब हा माझापणा वाढू लागला की मन जड होतं. महानुभाव पंथ सांगतो, हा माझापणा कमी करा. सगळं काही परमेश्वराने दिलं आहे आणि एक दिवस सगळं इथेच राहणार आहे. ही जाणीव मनात ठेवली की संसार हलका वाटतो. बंधूंनो, गृहस्थ जीवनात कर्तव्य खूप असतात. आई वडिलांची सेवा, पत्नी किंवा पतीची जबाबदारी, मुलांचं संगोपन, समाजातील कर्तव्ये या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. महानुभाव पंथ सांगतो, प्रामाणिकपणे केलेलं कर्तव्य हेही परमेश्वराला अर्पण असतं. जर एखादा माणूस घरात प्रामाणिक आहे, कुणाचं वाईट करत नाही, सत्याने जगतो, तर तो आध्यात्मिक मार्गावरच चालत असतो. गृहस्थ जीवनात सर्वात मोठा आधार आहे नामस्मरण. नामस्मरणासाठी मोठी तयारी लागत नाही, मोठं मंदिर लागत नाही, मोठे विधी लागत नाहीत. फक्त मनात परमेश्वराची आठवण असावी लागते. सकाळी उठल्यावर काही क्षण नाम घ्या. दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नाम घ्या. हळूहळू नाम मनात रुजतं आणि मन शांत होऊ लागतं. बंधूंनो, आजच्या काळात गृहस्थ जीवन अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. कामाचा ताण, पैशाची चिंता, मुलांच्या शिक्षणाची चिंता, भविष्याची चिंता या सर्व चिंतेमुळे मन अस्वस्थ होतं. महानुभाव पंथ सांगतो, चिंता कमी करण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वरावर विश्वास. आपण प्रयत्न करायचे, पण परिणाम परमेश्वरावर सोडायचे. हा भाव मनात आला की चिंता कमी होते. गृहस्थ जीवनात प्रेम खूप महत्वाचं आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये आदर असावा, समजूतदारपणा असावा आणि एकमेकांविषयी करुणा असावी. महानुभाव पंथ करुणा शिकवतो. जो इतरांच्या दुःखाला समजतो तोच खऱ्या अर्थाने भक्त असतो. बंधूंनो, गृहस्थ जीवनात साधेपणा देखील महत्वाचा आहे. आज अनेकदा आपण इतरांना पाहून आपलं जीवन ठरवतो. त्याच्याकडे मोठं घर आहे, त्याच्याकडे मोठी गाडी आहे, म्हणून मलाही तसं हवं, ही तुलना मनाला अस्थिर करते. महानुभाव मार्ग सांगतो, साधं जगा, ज्याची गरज आहे तेवढंच ठेवा. लोभ कमी करा, मन हलकं ठेवा. मुलांचं संगोपन ही देखील एक मोठी जबाबदारी आहे. मुलांना फक्त शिक्षण देणं पुरेसे नाही, त्यांना संस्कार देणं अधिक महत्वाचं आहे. सत्य बोलणं, प्रामाणिक राहणं, इतरांचा आदर करणं, परमेश्वराची आठवण ठेवणं हे संस्कार मुलांना दिले तर ते आयुष्यात योग्य मार्गावर चालतील. महानुभाव पंथातील लीळा, वचन आणि कथा
मुलांना सांगितल्या तर त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण होतात. बंधूंनो, गृहस्थ जीवनात कधी कधी वाद होतात, मतभेद होतात, पण त्यावेळी संयम ठेवणं महत्वाचं आहे. राग वाढला की नाती तुटतात, नम्रता ठेवली की नाती टिकतात. महानुभाव पंथ नम्रतेचा मार्ग दाखवतो. गृहस्थ जीवनात पैसा आवश्यक आहे, पण पैसा अंतिम ध्येय नाही. पैसा जीवन चालवण्यासाठी आहे, पण जीवनाचं खऱ्या अर्थाने मूल्य चारित्र्य आणि भक्तीत आहे. जर पैसा आहे पण मन अशांत आहे तर तो पैसा निरर्थक आहे. पण जर मन शांत आहे तर साधं जीवनही आनंद देतं. बंधूंनो, महानुभाव पंत सांगतो, संसार करा पण परमेश्वर विसरू नका. सकाळी काही क्षण भक्ती करा, दिवसभर प्रामाणिकपणे काम करा, कुणाचं वाईट करू नका. रात्री आत्मपरीक्षण करा की आज मी कुणाला दुखवलं का, मी कुणाशी अन्याय केला का, मी अहंकार केला का, हे प्रश्न स्वतःला विचारा. हळूहळू मन शुद्ध होतं. बंधूंनो, महानुभाव पंथाचा मार्ग अत्यंत साधा आहे. मोठे विधी नाहीत, मोठे दिखावे नाहीत, फक्त सत्य, साधेपणा आणि परमेश्वराचं स्मरण. जर गृहस्थ जीवनात हे 3 गोष्टी ठेवल्या, सत्य, नम्रता, नामस्मरण, तर जीवन पवित्र होतं. संसारही नीट चालतो आणि आत्मिक प्रगतीही होते. बंधूंनो, परमेश्वर जंगलात नाही, तो आपल्या मनात आहे, घरात आहे, कुटुंबात आहे, प्रत्येक चांगल्या कृतीत आहे. जर आपण प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि नम्रतेने जगलो तर गृहस्थ जीवनही साधन बनू शकतं. महानुभाव पंथ आपल्याला हाच संदेश देतो, संसारात राहा पण परमेश्वराशी नातं कायम ठेवा. याच मार्गात खऱ्या अर्थाने आनंद आहे, याच मार्गात शांती आहे आणि याच मार्गात जीवनाचं खरं समाधान आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.